उमरेड पोलिसांच्या कारवाईत बनावट नोटांची रॅकेट उघड. दिल्ली हरियाणाचे आरोपी गजाआड. बनावट चलनी नोटांसह वन्य प्राण्यांच्या अवयव तथा अफू सदृश्य पदार्थांसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. गेल्या काही दिवसांपासून उमरेड पोलीस विविध अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी अधिक सतर्कपणे कारवाई करताना दिसत आहेत. गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासोबतच नागरिकांची फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अशातच अनुप लॉन घटाडी रोड परिसरात करण्यात आलेली ताजी कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. 25 ऑगस्ट रोजी गस्ती दरम्यान पोलीस हवालदार प्रदीप चौरे यांना सूत्रांकडून माहिती मिळाली. काही व्यक्ती कारमध्ये बनावट चलनी नोटा घेऊन त्याची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच उमरेड पोलिसांच्या पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. अनुप लॉन परिसरात सापळा रचून HR 06 AV 5649 क्रमांकाची संशयित कार थांबवण्यात आली. कारमध्ये 3 पुरुष आणि 1 महिला आढळून आली. चौकशीत त्यांची नावे कुलदीप नानोराम कश्यप वय 36 वर्षे राहणार कर्नाल हरियाणा, प्रमिला दीपक छोकर 33 वर्षे राहणार मौजपूर दिल्ली, मोहित नरेश कश्यप 26 वर्षे आणि गौरव राधेश्याम कश्यप 25 वर्षे दोघेही राहणार पानिपत हरियाणा. याशिवाय तपासात अक्षय वसंतराव पाटील राहणार उमरेड याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. कारची झडती घेतली असता 100 रुपये दर्शनी मूल्याच्या नोटा 6 बंडलांमध्ये 600 नोटा तसेच 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 99 नोटा अशी एकूण 60,990 रुपयांची रक्कम आढळली. याशिवाय काचेचे तुकडे, ऑक्सिटेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड इंजेक्शनच्या बाटल्या, लेबल नसलेली बाटली, संशयित रासायनिक पदार्थ, प्लास्टिकचे डबे आणि झोन असा उल्लेख असलेली बॉक्स टाईप मशीन लॉकर जप्त करण्यात आला. याच झडती दरम्यान वन्य प्राण्यांच्या अवयवसदृश्य वस्तू असलेली सुटकेस सुद्धा आढळली. त्यामध्ये काळविटाच्या शिंगांसारखे 1 शिंग, हरणाच्या शिंगासारखी दिसणारी वस्तू आणि वाघाच्या दातांसारखे दिसणारे 2 दात मिळाले. तसेच चांदीच्या डबीत काळ्या रंगाचा द्रव स्वरूपातील अफूसदृश्य पदार्थ आढळला. त्याचे वजन 4.34 ग्रॅम असल्याचे नमूद आहे. कारची अंदाजे किंमत 7 लाख रुपये. इतर मुद्देमालांसह एकूण जप्तीची किंमत 7,90,000 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. बनावट नोटा बाजारात मोठ्या प्रमाणावर फिरू लागल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. दुकानदार, छोटे व्यावसायिक, शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक अनावधानाने बनावट नोट स्वीकारू शकतात आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा प्रकारांमुळे चलनावरील विश्वास कमी होण्याबरोबरच आर्थिक व्यवहारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बनावट नोटांचे वितरण रोखणे ही केवळ पोलिसांची कारवाई नसून आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या विश्वासाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम, वन्यजीव संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमे आणि NDPS ऍक्ट कलम 18A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्य प्राण्यांच्या अवयवांची सत्यता व ओळख निश्चित करण्यासाठी वन विभागाची मदत घेतली जात असून अफू सदृश्य पदार्थांबाबतही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धनाजी जळक, PSI माणिक गुट्टे, PSI कार्तिक सोनटक्के, PSI मनोज पाली, पोलीस हवालदार प्रदीप चौरे तसेच पोलीस अंमलदार राहुल नागपुरे, आशिष खंडाईत, प्रफुल्ल क्षीरसागर, उमेश मोहर्ले, आशिष कछवा आणि निकलेश चौधरी यांच्या पथकाने केली. गोपनीय माहितीवर विश्वास ठेवत तात्काळ हालचाल, संशयित वाहनावर पाडत आणि त्यानंतर केलेली काटेकोर झडती या संपूर्ण कारवाईत उमरेड पोलिसांची सतर्कता दिसून आली. गुन्हेगारीला थारा न देण्याची भूमिका आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळसकर, उमरेड.